नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 30 एप्रिल भागामध्ये तिलोत्तमा सारंगच्या लग्नाची सगळी तयारी करते. आता सारंगला शब्दात अडकून तिला तिचा निर्णय लादायचा असतो. त्यासाठी ती 2 दिवस होण्याची वाट बघते. इकडे मात्र सावलीने सारंगचा जीव वाचवलेला असतो. आता ज्या घरामध्ये सावली राहत असते तिथे सकाळी सारंगला जाग येते. तो सगळीकडे बघतो तर सावली चुलीसमोर असते. तो सावली आता दोघंही एकमेकडे बघत राहतात. तो सावलीचा हातात हात घेतो आणि माफी मागतो आणि म्हणतो, आपल्या घरी येशील? आता सावली स्माईल करते आणि मान हलवते. तेवढ्याच जाना आणि तिचा नवरा येतो. सारंग त्यांना म्हणतो, सावलीला वाचवल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुम्हाला कधी कसली गरज लागली ना तर माझ्याकडे या. आता तो आणि सावली त्यांना नमस्कार करतात. सारंग म्हणतो, सावली निघायचं? इकडे ऐश्वर्या आणि अस्मी खूप खुश असतात, कारण तिलोत्तमाने अस्मी आणि सारंगची सुपारी ठेवलेली असते. अस्मी म्हणते, ऐश्वर्या मॅडम खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. आज तुमच्यामुळे माझं सारंगशी लग्न होणार. ऐश्वर्या म्हणते, तू विसरू नको, तुला ह्या घरामध्ये मी का आणलं? अस्मी म्हणते, अजिबात नाही, पण काही केल्या सारंग काय घरी येत नाही. आता सगळेच वाट बघत असतात. तिलोत्तम म्हणते, हा सारंग कुठे गेला? अजून येत का नाही आहे? मला तर ह्या मुलाची खूप काळजी वाटते. ऐश्वर्या म्हणते, मॉम मी सांगते ना, तो त्या मुलीला शोधायला गेला असणार. नील म्हणतो, ऐश्वर्या हे तू कसं सांगू शकतेस? ऐश्वर्या मोठ्या त्वऱ्यात म्हणते, कारण त्या मुलीला मी चांगलीच ओळखते. तिने सारंगला बरोबर आपल्या जाळ्यात ओढलं आणि स्वतः फ्रॉड करून निघून गेली. हे सारंगला कळत नाही. पण मॉम तुम्ही त्याचं अजिबात ऐकू नका. तो आला ना त्याचं अस्मीबरोबर लग्न लावा, म्हणजे तो त्या मुलीला आपोआप विसरेल. तेवढ्याच सारंग येतो. तिलोत्तम म्हणते, सारंग? सगळ्यांनाच आनंद होतो. तेवढ्याच सारंग आवाज देतो, सावली. सावली आलेली बघून काही जण खुश होतात तर काहींचे धाबे दणाणतात. अस्मी आणि ऐश्वर्या तर दातच खायला लागतात. तिलोत्तम म्हणते, थांब तिथे, तुझी हिंमत कशी झाली ग परत घरी यायची? ऐश्वर्या म्हणते, हॅलो ए मुली, तुझे प्रताप केलेस ना त्यानंतर तुला ह्या घरात जागा नाही. तिलोत्तम म्हणते, तू तर चिठ्ठीमध्ये सगळंच कबूल केलं, मग का आलीस परत? सारंग म्हणतो, कारण ती चिठ्ठी सावलीने लिहिलीच नव्हती. आता मात्र ऐश्वर्या आणि अस्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिलोत्तम म्हणते, तुला काय म्हणायचं सारंग? ती चिठ्ठी ह्या मुलीने लिहिली नव्हती, मग कुणी लिहिली होती? सारंग म्हणतो, ऐश्वर्या वहिनीने. सगळेच काय करून शॉक होतात. सारंग म्हणतो, आई, सावलीने जी चिठ्ठी लिहिली होती ती ऐश्वर्या वहिनीने काढून घेतली आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये तिला जे हवं होतं ते तिने लिहिलं आणि आपल्यासमोर वाचून दाखवलं. आणि तिने सावलीची चिठ्ठी एका फाईलमध्ये ठेवली. पण नेमकी कंपनीची फाईल नीलदादाने माझ्याकडे आणून दिली आणि त्यामध्ये मला सावलीची चिठ्ठी सापडली. मग मी दोन्ही चिठ्ठ्या समोर पकडून दोन्ही अक्षरं बघितले, तर एक अक्षर सावलीचं होतं आणि दुसरं ऐश्वर्या वहिनीचं. आई, मला असं वाटतं यापुढे अजून पुरावे द्यायची काहीच गरज नाही. तू तुझा शब्द पाळशील याची खात्री मला. ऐश्वर्या घाबरून म्हणते, मॉम ऐका. आता मात्र सटासट तिलोत्तमा तिच्या कानाखाली देते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सारंगच्या आयुष्याशी खेळायची? मला वाटलं होतं माझ्यानंतर ह्या घराला तू सांभाळशील, पण तू तर डावपेच करतेस. आता तिलोत्तमा ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढते. ऐश्वर्या हळूच अस्मीकडे बघते तर अस्मीच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप किंवा काही वाईट वाटत नसतं. याचा ऐश्वर्याला खूप राग येतो. ती आता अस्मीच्या बेडरूममध्ये जाते आणि तिचा गळा दाबते. अस्मी स्वतःला सोडत म्हणते, ऐका ना ऐश्वर्या मॅडम, मी सगळ्यांसमोर जर तुमची बाजू घेतली असती ना तर ह्या घरामध्ये मला राहता नसतं आलं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.